आदर्श न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आता आपण वळूया पुढील बातम्याकडे। महाराष्ट्राचे तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानभवनात रम्मी खेळत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले। एवढेच नव्हे तर महाराष्ट्रभर देशभर त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली। महाराष्ट्रात हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना कृषी मंत्री रम्मी खेळत असल्याचे अख्ख्या महाराष्ट्रातील जनतेने पाहिले। त्यांचा राजीनामा घेण्याऐवजी महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांना खेळ खातेच देण्यात आले। या संदर्भात ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे काय म्हणाले ते आपण पाहूया पुढील बातमीमध्ये। अजितदादांनी त्यांचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे होता। जो माणूस अनेक वेळा शेतकऱ्यांच्या ढेकळाचे पंचनामे करायचे का, शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा देणं, कुठंतरी रमी खेळताना सभागृहात रमी खेळताना जो माणूस, त्याला कुठल्याच मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, कुठलंच मंत्रिपद त्याला सांभाळण्याचा अधिकार नाही, कुठला त्या माणसाला अभ्यास नाही। परंतु अजितदादांना कोकाटेंनी काहीतरी दिलेलं असावं, कारण की अजितदादाचं इतकं प्रेम त्या कोकाटेवर होत येतं की बिंडोक असणाऱ्या कोकाटेंना तुम्ही पुन्हा मंत्रिपद काढण्याचा शब्द, खरं तर त्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या नंतर अजितदादांनी त्यांची भेट घेतल्यावर त्यांना सांगितलं होतं की आम्ही त्यांचा राजीनामा घेऊ, परंतु तुम्ही राजीनामा घेण्याऐवजी त्याला पुन्हा कुठलं तरी खातं देऊन कुठंतरी त्यांची पुन्हा बोळवण केली। परंतु हे अत्यंत चुकीचं आहे ना। ज्या माणसाला कृषी खातं सांभाळता यायला नाही, हे क्रीडा खातं काय सांभाळणार आहे? म्हणजे रमी खेळी म्हणून त्याला क्रीडा खातं दिलं आहे का? म्हणजे ते आता माझ्या मते क्रीडा खात्यामध्ये तुम्ही महाराष्ट्राला रमी खेळण्याचं शिकवण्याचं काम ते करतील, महाराष्ट्राला रमी खेळण्याचं प्रशिक्षण ते खरं तर देतील असं मला वाटतंय। कारण की जो माणूस, जो मंत्री स्वतः जर रमी खेळत असेल, जो व्यक्ती जर स्वतः जुगार खेळत असेल, हे त्या विभागाचं मंत्रिपद कसं सांभाळणार? त्या विभागाला सुद्धा रमी बहादर करून टाकण्याचं काम कोकाटे करतील। त्यामुळं आमचा अजितदादावर आरोप आहे। नक्कीच अजितदादा यांनी काहीतरी खोके म्हणा, काहीतरी अजितदादांचं यांचं काहीतरी असू शकतं, अजितदादांच्या काही गोष्टी यांना माहीत असू शकतात, म्हणून त्या अजितदादांनी भीतीपोटी कोकाटेंचं मंत्रिपद काढण्याऐवजी त्याला आता क्रीडा मंत्रिपद दिलंय। आणि आता नक्कीच कोकाटे ह्या क्रीडा मंत्रिपदाचा कलंक करून, क्रीडा खात्याला कलंक लावून नक्कीच रमी मंत्रिपद करून टाकतील असं मला वाटतं।